बऱ्याच जणांनी आड यायचंच काम केलं, आड यायचंच काम केलं. नाहीतर बोलेल तरी आज नाही बोलणार, बोललो तर आत्मचरित्रात बोल. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण नाही. कारस्थान, राजकारणात कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली मला, आत्ताही आली, पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य बरे. चांगले नांदा, चांगलं काम करा, नाव कमवा. आणि दोनही अतिशय चांगलं काम करतात. निलेश तर चांगलंच काम करतोय, नितेश मेहनत करतोय, फिरतोय, चांगलं काम. मुख्यमंत्री भेटतात, मला सांगतात नितेशचं काम चांगलं आहे आणि सभागृहात निलेशही चांगलं. बरं आहे, मला अभिमान वाटतो, मला अभिमान वाटतो. त्यामुळे तुम्हा नागरिकांना, तुम्हाला माझ्या सर्व वडीलधारी मंडळींना, ज्येष्ठांना, श्रेष्ठांना एकच विनंती आहे, चांगल्याला जपासा, जोपासा. त्याची सेवा करून घ्यायची असेल प्रगती, त्याला उदंड आयुष्यासाठी आपण सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. पैशाने नको, आशीर्वादच. आमच्या दोघांनाही आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या भरपूर मेहनत करतील, कोणाच्या पैशाची अपेक्षा नाही करत, कोणाचा पैसा नको. त्यांच्यासाठी, त्यांच्या वडिलांनी, कुटुंबासाठी त्या दोघांनी, आम्ही तिघांनी, चौघांनी अतिशय चांगली मेहनत केली. सगळ्या व्यवसाय त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या, सहकार्य द्या, प्रेम द्या. आमचा दुश्मन कोण नाही. जे दुश्मन पदाला लालच येते, सोडून गेले, कोण सुखी नाही हो, कोण सुखी नाही. आज इकडे, उद्या तिकडे, उद्या तिकडे. राजकारणात तर जून महिना प्रत्येक निवडणुकीत दिसतो. आपल्याकडे तसं मिरगारात बेंडकं दिसतात, पण राजकारणात बेंडकं नेहमीच दिसतं. आज इकडे, उद्या तिकडे, परत तिकडे. विश्वास ठेवता येत नाही हो, कोण कुठे. तुम्ही ठेवू नका, अशी लोक आहेत. समाजासाठी माणसं चांगली नाहीत. तिथे एक तरी माणसाने जनहिताचं, लोकहिताचं काम केलं, लोकांना दान धर्म, कोणाचं लग्न लावून दिलं तर सांगावं. एखादी बाई बापाला वाटलं माझी मुली आहे, ती वयात आली आहे, तिचं लग्न करण्यासाठी काहीतरी द्या. कोणी केलंय का? आम्ही किती केले तिला विचार. कोण आलं आणि माझ्या गावातलं आलं तर परत जा, ज्या मुलगीचं असेल तर नाही, चला घेऊन जा, पण करा. मी नाही पाहिलं पैशाकडे. त्यांची घरची मुलगी, माझ्या घरची मुलगी, असं समजून मी मदत करतो. पण बांधून द्वेषाचं राजकारणाला थारा देऊ नका. आणि माझ्या रस्त्यात आला तर मी तर थारा देणार नाही.